मंडळी, आता जी सर्वात मोठी बातमी समोर येते जायकवाडी धरणातून जी 24 तास ची टीम ही जायकवाडी येथे पोहोचलेली आहे आणि त्यांनी संपूर्ण तिथलं छायाचित्र हे रेकॉर्ड केलेलं आहे। जायकवाडीला 2006-2011 या साली पूर आला होता आणि त्यावेळेला 2.10 क्युसेक पाणी हे सोडण्यात आलं होतं आणि त्यावेळेला देखील पूर आले होते। परंतु 2025 या वर्षी आपत्कालीन 6 दरवाजे हे उघडण्यात आलेले आहेत आणि तेही तब्बल 12 ते 13 फूट एवढे ओपन करण्यात आलेले आहेत आणि बाकीचे नॉर्मल आहेत ते 12 दरवाजे। एकूण संपूर्ण दरवाजे 18 उघडण्यात आलेले आहेत आणि नाशिक आणि अहिल्यानगर येथे जोरदार काल पाऊस झाल्यामुळे ते पाणी जायकवाडी येथे येण्यासाठी तब्बल 24 तास ते 48 तास लागतात असं प्रशासनाने सांगितलं। त्या अगोदर संपूर्ण सुरक्षित नियोजन प्रशासनाने केलेलं आहे। परंतु जायकवाडीचे दरवाजे ओपन केल्यामुळे आणि 2,10,000 क्युसेक पाणी सोडल्यामुळे नांदेड, छत्रपती संभाजीनगर, बीड असेल, जेवढे काही गोदावरीच्या काठावरती वसलेले शहर असतील, गावा असतील, वाड्या असतील, तंडे असतील, त्यांना सुरक्षतेचा इशारा हा देण्यात आलेला आहे। कारण महापूर हा गोदावरीला आलेला आहे। जायकवाडी येथील धरणातून पाणी सोडल्यामुळे 2,10,000 क्युसेक पाणी सोडल्यामुळे आणि यामध्ये देखील वाढ होण्याची शक्यता वर्तवली जाते। 3 लाखापर्यंत क्युसेक पाणी सोडण्याची शक्यता वर्तवली जाते। नांदेडला मोठा धोका होऊ शकतो असं देखील प्राथमिक माहिती समोर आलेली आहे। छत्रपती संभाजीनगर, बीड, नांदेड जेवढे काही गोदावरी तटावरती असतील आणि गोदावरी जिथून गेली तेवढ्यांना सतर्कतेचा इशारा हा जायकवाडी येथील धरणातून सोडलेल्या पाण्यामुळे देण्यात आलेला आहे। जायकवाडीला महापूर तर नांदेड जिल्ह्याला धोका, सर्वात मोठी बातमी सध्याची समोर आलेली आहे। आणि तुम्ही पाहू शकता, व्हिडिओवर तुम्हाला फुटेज दाखवले, त्यामध्ये तुम्ही पाहू शकता की किती जोरदार वेगाने ते जायकवाडीच्या धरणातून त्या दरवाजातून पाणी वाहतंय आणि एवढं तुफान महापूर आलेला असताना स्थलांतर करण्यासाठी देखील प्रशासनाने सुविधा केल्या। स्थलांतर काही कालावधीमध्ये झालं देखील आणि जेवढी होईल तेवढी नागरिकांची काळजी सुरक्षा घेण्याचा प्रयत्न हे प्रशासन करत आहे। परंतु आपण सावधान राहा, कुटुंबाला सावध ठेवा, सुरक्षित राहा, काळजी घ्या। ढोरं गोरं जनावरं असतील सर्व काही व्यवस्थित सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करा काही दिवसासाठी। लवकरच सर्व काही नॉर्मल होईल हे देखील प्राथमिकदर्शी सांगण्यात येत आहे। तर या धरणापासून, या महापुरापासून वाचण्यासाठी अनावश्यक प्रवास टाळावा। अत्यंत इमर्जन्सी असेल तरच घराच्या बाहेर पडावं असं देखील आपल्या न्यूज अनालायझर मराठी चॅनल तर्फे नागरिकांना सांगण्यात येत आहे। धन्यवाद।